पुरस्कार वितरण सोहळा करणार आहोत। सर्वप्रथम जितेंद्र गंगाधरराव देशमुख गुरुगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करणार आहोत। मंचावरती मान्यवरांना विनंती का आपण शिक्षक नेहमीच असतात आदर्शांचा गौरवा लोणकर यांना शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करावं। माननीय शिरीष कुमार दगडवार लोणकर मंचावरील मान्यवरांना विनंती का आपण आदरणीय शिरीष कुमार दगडवार लोणकर यांना शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करावं। पुरस्काराने सन्मानित करावं। समाजभूषण तुम्ही ताई समाजभूषण तुम्ही ताई केला समाजभूषण तुम्ही ताई केला तुमचा सत्कार म्हणूनच आहे तुमची समाज ललकार अशा आमच्या स्नेहिताई शिल्पाताई सुभाष लोखंडे यांना समाजभूषण पुरस्काराने आम्ही सन्मानित करणार आहोत। माननीय शिल्पाताई सुभाष यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। मंचावरील मान्यवरांना विनंती का आपण सन्मानित करावं। माननीय सुभाष साहेबराव मुधोळकर समाज विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करत आहोत। त्यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि मंचावरील मान्यवरांना विनंती की आपण सुभाष भूषण नेहमीच करतात ते समाजाचं रक्षण असे रक्षण करणारे सुभाष साईनाथराव मुधोळकर यांना समाज विभूषण पुरस्काराने सन्मानित करत आहोत। त्यानंतर मान्य संगीता दीपक मैत्रेगावे पाटील यांना आपण शिक्षण सम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। शिक्षणामुळेच घडल्या सावित्रीच्या त्या लेखी आपापल्या लेखी कारण स्त्रियांची एकी असली पाहिजे अशा आमच्या संगीताताई दीपक शिक्षण सम्राज्ञी पुरस्काराने त्यांना सन्मानित करत मंचावर मान्यवरांना विनंती आपण आईना सन्मानित करावं। समाजाचे रत्न तुम्ही केली समाजसेवा समाजाचे रत्न तुम्ही केली समाजसेवा प्रत्येक समाज देतो चांगुलपणा दवा प्रत्येक समाजच देतो चांगुलपणा दवा अशी दवा मिळवणाऱ्या शिक्षक असतो समाजाचा तो शिरोमणी शिक्षक असतो समाजाचा तो शिरोमणी प्रत्येक शिक्षकांनी लक्षात ठेवा कर्तव्याची कहाणी कारण कर्तव्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असे माननीय प्राध्यापक ओमप्रकाश नागराव मस्के यांना शिक्षक भूषण पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। आदरणीय त्यांना विनंती की आपण मंचावरती यावं आणि मंचावरील सर्व आदरणीय ओमप्रकाश नागराव मस्के यांना शिक्षक भूषण पुरस्काराने सन्मानित करत आहोत। मंचावरील सर्वच मान्यवरांना विनंती की आपण त्यांना शिक्षक भूषण पुरस्काराने सन्मानित करावं। मिसाळे सर म्हणजे जणू सप्तसुरांचा आवाज मिसाळे सर म्हणजे जणू सप्तसुरांचा आवाज फुले शाहू आंबेडकर विचाराने केला जनमानसाने तो काज असे आमचे फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे स्नेही माननीय गंगाधर परशुराम मिसाळे यांना शिवसंवाद पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। तरी मला विनंती का त्यांच्यावरती थांबावं। माननीय गंगाधर परशुराम मिसाळे सर यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं आणि शिवसंवाद पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित व्हावं। मंचावरील सर्वच पाहुण्यांना विनंती का पहिल्या सत्राचं आभार करण्यासाठी आभाराचा आभार कशाला राहू आपले ऋणी आभाराचा आभार कशाला राहू आपले ऋणी आभाराच्या कार्याचे नागोराव डोंगरे आहे धनी तर आदरणीय नागोराव डोंगरे सरांना विनंती करतो की पहिल्या सत्राचा आपण आभार मानावं। आदरणीय आमचे गुरुवर्य नागोराव डोंगरे सर यांना विनंती का